अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हनुमान सागर प्रकल्पातनं मोठ्या प्रमाणावर आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे वान नदीला मोठा पूर आलाय। परिणामी बुलढाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलाय। नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टरवरची केळीची पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। दरम्यान मोमिनाबाद गावाजवळून वान नदीच्या पुराचा आढावा आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी घेतला। आपण पाहूया। पश्चिम विदर्भ आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यात बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा, अमरावती आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हनुमान सागर प्रकल्पात मोठा पाण्याचा आवक झालेला आहे आणि त्यामुळे हनुमान सागर प्रकल्पातून जवळपास 3000 क्युसेक्सने पाणी हे वान नदीत सोडले। आपण बघू शकतोय की वान नदीला त्यामुळे पाणीचा विसर्ग सोडल्यामुळे खूप मोठा पूर आलेला आहे आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील जवळपास 12 ते 15 गावांचा संपर्क हा तुटलेला आहे। गेल्या आठवड्यातही याच गावांचा संपर्क जवळपास एक आठवडा तुटलेला होता। मात्र अद्यापही प्रशासनाने या गावांशी अद्यापही संपर्क केलेला नाही आणि त्यामुळे आज सणाचा दिवस असूनही या गावातील नागरिक हे बाजारपेठेत जाण्यापासून किंवा सण साजरा करण्यापासून वंचित आहे। आपण जर का दृश्यात समोर बघितलं तर केळीची शेती ही सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे आणि मोठा पूर आल्यामुळे मोमिनाबाद असू देत, वडगाव, वान असू देत, कोलद असू देत, या मोठ्या गावांचा संपर्क हा तुटलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 12 ते 15 गावांचा संपर्क हा वान नदीला आलेल्या पुरामुळे तुटलेला आहे आणि त्यामुळे आज सणाचा दिवस असूनही या ठिकाणी नागरिकांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।